Hello, good morning. So today we'll start our the new first chapter from the sixth semester, that is the AM receivers or the functions of the receivers. So in that way to study the different receiver types. In the last semester we have just studied about the different types of modulations: amplitude modulation, frequency modulation, pulse modulation, digital modulation and the modulation types. So here we start the functions of the receivers. What is the function of receiver? Receiverचं काय काम असतं, रिसिव्हर कशा प्रकारे काम करतं? So in the previous chapter already we just studied the different types of AM, that is their generation of AM, that is definition of AM, then generation of FM, definition of FM. So now we just see the how to receive that modulated signals, whether it is maybe AM or FM. म्हणजे ते जे मॉड्युलेटेड केलेले सिग्नल आहेत, AM म्हणा, FM म्हणा, ते रिसीव्ह कसे करायचे आपण ते बघू. सो ॲट द रिसिव्हर्स सिग्नल फ्रॉम द व्हेरियस ट्रान्समीटर्स ॲट डिफरंट फ्रिक्वेन्सी प्रेझेंट. म्हणजे रिसिव्हरच्या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रान्समीटरमध्ये डिफरंट सिग्नल आणि डिफरंट फ्रिक्वेन्सी सिग्नल प्रेझेंट असतात. सो इन त्याच्यामध्ये इन ॲडिशन नॉईजसुद्धा असतो, म्हणजे त्या सिग्नलमध्ये नॉईजसुद्धा ॲड झालेला असतो. सो रिसिव्हर इज एक्सपेक्टेड टू रिसीव्ह द वॉन्टेड सिग्नल फ्रॉम द क्राउड ऑफ सिग्नल. म्हणजे रिसिव्हरचं काम काय असतं की ते जे सिग्नलची जी ग्राउंड आहे किंवा वेगवेगळे सिग्नल जे आलेले आहेत त्या सिग्नलमधून आपल्याला जो सिग्नल पाहिजे तोच फक्त सिलेक्ट करायला पाहिजे. सो रिसिव्हर इज एक्सपेक्टेड टू रिसीव्ह द वॉन्टेड सिग्नल फ्रॉम दिस क्राउड ऑफ द सिग्नल्स. So therefore the function of the receiver must perform in order to receive the wanted signals are as follow. म्हणजे आपल्याला जो सिग्नल पाहिजे तो सिलेक्ट करण्यासाठी प्रोसिजर आहे समजा, तर तो प्रोसिजर कशी आपण वन बाय वन बघू. फर्स्ट स्टेप काय, टू सिलेक्ट द डिझायर्ड सिग्नल फ्रॉम ऑल द अदर अनवॉन्टेड सिग्नल्स. फर्स्ट स्टेप इज दॅट सिलेक्ट द डिझायर्ड सिग्नल. डिझायर्ड म्हणजे जो आपल्याला पाहिजे तो, डिझायर्ड सिग्नल फ्रॉम ऑल द अदर अनवॉन्टेड सिग्नल. म्हणजे ज्या रिसिव्हरपाशी जी सिग्नलची गर्दी असते किंवा जे क्राऊड असते त्या क्राऊडमधून किंवा त्या गर्दीमधून आपल्याला जो सिग्नल पाहिजे आहे तो बरोबर सिलेक्ट करणं हे तिचं पहिलं काम आहे. कशाचं? रिसिव्हरचं. सो रिसिव्हर हॅज टू, फर्स्ट स्टेप इज दॅट हिअर रिसिव्हर हॅज टू सिलेक्ट द डिझायर्ड, म्हणजे जो पाहिजे तो, जो आवश्यक आहे तो, जो रिक्वायर्ड आहे तो. सिलेक्ट द डिझायर्ड सिग्नल फ्रॉम ऑल द अदर अनवॉन्टेड सिग्नल्स. म्हणजे बाकीचे कसे आपल्याला काही गरज नाही, सो दे आर नोन ॲज अनवॉन्टेड सिग्नल्स. ओके, देन फर्स्ट स्टेप इज ओव्हर. देन व्हॉट इज द सेकंड स्टेप, वी हॅव टू ॲम्प्लिफाय द डिझायर्ड सिग्नल. म्हणजे जो सिग्नल आपण घेतलेला आहे तो वीक असेल किंवा लहान असेल, सो वी हॅव टू ॲम्प्लिफाय दॅट सिग्नल. बरोबर आहे. सो फर्स्ट वी हॅव टू ॲम्प्लिफाय दॅट डिझायर्ड सिग्नल. देन थर्ड स्टेप इज डिमॉड्युलेट द कमिंग सिग्नल. म्हणजे जो काही डिझायर्ड सिग्नल आहे वी हॅव टू डिमॉड्युलेट इट, म्हणजे त्याचं आपल्याला डिटेक्शन करावं लागेल. म्हणजे डिमॉड्युलेशन और डिटेक्शन इट इज द ऑपोजिट प्रोसेस ऑफ मॉड्युलेशन. मॉड्युलेशनमध्ये आपण काय करतो, मॉड्युलेटिंग सिग्नलला कॅरियर सिग्नलवरती सुपरइम्पोज करतो किंवा त्याच्यावर बसवतो आणि मग तो कॅरियर सिग्नल त्याला कॅरी करतो. तर डिमॉड्युलेशनमध्ये किंवा डिटेक्शनमध्ये तो जो सिग्नल आहे त्याला मॉड्युलेटिंग सिग्नल आणि कॅरियर सिग्नल एकमेकापासून वेगळे करायचे आपल्याला. म्हणजे जो काही ॲम्प्लिफाईड सिग्नल आहे वी हॅव टू जस्ट सेपरेट द डिझायर्ड सिग्नल, मॉड्युलेटिंग सिग्नल अँड कॅरियर सिग्नल. देन फोर्थ स्टेप इज आफ्टर डिमॉड्युलेशन. म्हणजे डिमॉड्युलेशन झाल्यानंतर ओरिजिनल सिग्नल जो मिळाला आहे, ओरिजिनल मॉड्युलेटिंग सिग्नल जो आपल्याला मिळाला आहे, दॅट वी हॅव टू ॲम्प्लिफाय दॅट सिग्नल. म्हणजे व्हॉट एव्हर द सिग्नल वी आर गेटिंग आफ्टर द डिमॉड्युलेशन वी हॅव टू ॲम्प्लिफाय दॅट सिग्नल. म्हणजे डिमॉड्युलेशन किंवा डिटेक्शन केल्यानंतर जो सिग्नल आपल्याला, जो पाहिजे सिग्नल मिळालेला आहे त्याला आपल्याला ॲम्प्लिफाय करावं लागेल. डिटेक्शन किंवा डिमॉड्युलेशन केल्यानंतर जो सिग्नल आपल्याला मिळाला आहे त्याचं आपल्याला ॲम्प्लिफिकेशन करावं लागेल. अँड द लास्ट इज द स्टेप इज दॅट ॲप्लाय द ॲम्प्लिफाईड डिमॉड्युलेटेड सिग्नल टू लाऊडस्पीकर. म्हणजे वी हॅव टू अप्लाय द ॲम्प्लिफाईड डिमॉड्युलेटेड सिग्नल टू द लाऊडस्पीकर. म्हणजे जो काही आपल्याला सिग्नल मिळालेला आहे आणि जो आपण ॲम्प्लिफाय केलेला आहे, जे जो डिमॉड्युलेटेड किंवा डिटेक्टेड सिग्नल आपण जो ॲम्प्लिफाय केलेला आहे तो आपल्याला लाऊडस्पीकरला द्यावा लागेल. जो सिग्नल आपल्याला मिळाला आहे त्याला आपण काय केलं, डिमॉड्युलेशन केलं आहे किंवा त्याला डिटेक्शन केलं आहे.
तो सिग्नल नंतर ॲम्प्लिफाय करून आपल्याला लाऊडस्पीकरला द्यावं लागेल. अशा प्रकारे आपल्याला जो सिग्नल ओरिजिनल जो मिळाला इन्फॉर्मेशन ती आपण इथे परत रिकवर करतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय त्याला डिफरंट टाईप्स ऑफ रिसिव्हर्स टाईप्स आहेत, डिफरंट टाईप्स. सो बेसिकली ते म्हणजे दोन त्यात आहेत मुख्य प्रकारे. सो फर्स्ट इज दॅट the tuned radio frequency receiver, tuned radio frequency receiver, that is TRF. It is known as TRF receiver. आणि दुसरी सध्या जी वापरतात त्याचं नाव आहे सुपर हेट्रोडाईन रिसिव्हर. सुपर हेट्रोडाईन रिसिव्हर. सो आउट ऑफ देम या दोनपैकी जी TRF आहे, ट्यून्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी रिसिव्हर, ही दिस इज द ओल्डेस्ट अँड सिम्पलेस्ट वन. म्हणजे खूप जुनी सिस्टीम आहे रिसिव्हरची आणि खूप सिम्पल आहे. पण त्याचे काय आता म्हणजे त्यावेळेस दुसरा काही म्हणजे ॲट दॅट टाईम वी डोंट हॅव एनी अल्टरनेटिव्ह, सो दे हॅव इन्व्हेंटेड दॅट TRF. बट दिस TRF इज द सिम्पलेस्ट वन अँड ओल्डेस्ट वन, बट इट हॅज मेनी ड्रॉबॅक्स और इट हॅज मेनी शॉर्ट कमिंग. त्याच्यामध्ये बऱ्याचशा उणिवा होत्या म्हणा किंवा त्यामध्ये बरेचसे त्याचे तोटे होते. सो द सुपर हेट्रोडाईन रिसिव्हर इज देन इन्व्हेंटेड अँड इट इज नाउ मोस्ट द पॉप्युलर अँड वाईडली यूज रिसिव्हर ड्यू टू मेनी ऑफ इट्स ॲडव्हान्टेजेस ओव्हर द TR रिसिव्हर. त्यानंतर तो मग आपण इन्व्हेन्शन करून किंवा नंतर जो सुपर हेट्रोडाईन रिसिव्हर शोधून काढला किंवा तयार केला, तर तो सध्या खूप मोठ्या प्रमाणावर वापरला जातो आणि त्याचे जे बरेचसे ॲडव्हान्टेजेस आहेत ॲज कम्पेअर टू द TRF रिसिव्हर्स. सो वी जस्ट डिस्कस द ॲडव्हान्टेजेस ऑफ दॅट विल बी वन बाय वन. फर्स्ट वी विल स्टडी व्हॉट इज द TRF. सो फर्स्ट वी विल स्टडी व्हॉट इज द TRF रिसिव्हर्स. So this is the block diagram of the TRF receiver. TRF चा लॉंग फॉर्म काय? ट्यून रेडिओ फ्रिक्वेन्सी रिसिव्हर. म्हणजे आता दिस इज द टाईप ऑफ रिसिव्हर विच वॉज शॉर्टली यूज बिफोर वर्ल्ड वॉर 2. म्हणजे जागतिक युद्ध जे झालेले महायुद्ध जे दुसरं म्हणजे जवळपास 1945च्या आसपास केव्हा झाले त्यावेळेस हा म्हणजे वर्ल्ड वॉर 2 एक्झॅक्ट डेट आय डोंट नो, बट at the before just World War II it was the most used radio receivers and they all are of TRF type. That is tuned radio frequency type. The all TRF receiver used, they are known as tuned radio frequency receivers. त्याच्या वेळेस हे जे रिसिव्हर होते they are having very simple circuit and they have very high sensitivity. So the block diagram of that TRF will be shown here. So we'll see that the first will be here, we'll seeing that the receiving antenna is there. So whatever the signal we are getting from the transmitter, that will be received by the receiving antenna here. Then there are two stages of RF amplifier was shown. First RF amplifier, second RF amplifier. That's whatever signal you are getting from the receiving antenna, that will be given to the first amplifier stage. Then the output of first will be given to the second. RF means radio amplifier stage. Then the output of second RF amplifier stage is given to detector or demodulation. Then output of detector will be given to the audio amplifier. Then output of audio amplifier given to power amplifier, and the output of power amplifier is given to the loudspeaker. Okay. Now there is the detector, then second stage RF amplifier, and the first stage RF. They have the gang tuning. So in this receiver, as it was seen from the figure, this receiver consists of the 2 or 3 tunable RF amplifier. याच्यामध्ये जे दाखवले डायग्राममध्ये 2 स्टेज किंवा 2 किंवा 3 ट्यूनेबल म्हणजे वी कॅन ट्यून दॅट रेडिओ amplifier. So we are just seeing that there are first and 2 and maybe 3. So here in the diagram it was shown the 2 tunable radio frequency amplifier. All these amplifiers are tuned simultaneously to the desired signal frequency. A detector, AF amplifier and the power amplifier follow the tuned RF amplifiers. How it will be operation? The operation कसं ते बघू आपण slowly. So the AM transmission takes place in the medium wave band. आता AM म्हणजे काय? Amplitude modulated आहे की नाही. So the AM transmission takes place in the medium wave, त्याला म्हणतात MW band or in the short wave band. आता सुरुवातीला in the initially we have the radios.
So in that there was a button, that is MW and SW. So MW stands for the medium wave and the SW stands for the short wave. So the frequency range for the medium wave band is from 530 kilohertz to 1640 kilohertz. म्हणजे मीडियम वेव्ह जी आहे त्याची जी फ्रिक्वेन्सी रेंज होती ती किती होती 530 किलो हर्ट्स ते किती 1640 किलो हर्ट्स. डिफरंट रेजिस्ट्रेशन ऑपरेट ॲट द डिफरंट फ्रिक्वेन्सी इन दिस रेंज. आता जे वेगवेगळे रेडिएशनचे आपण मराठी ऐकत होतो किंवा ऐकतोय आहे की नाही. सध्या तर FM आहे, पण AM वेळेस ते सगळे रेंज काय होती त्याची, म्हणजे 530 किलो हर्ट्स ते 1640 किलो हर्ट्स. समजा आता पुणे स्टेशन आहे, पुणे स्टेशन इज ऑपरेटेड ॲट द 800 किलो हर्ट्स. So the operation of the TRF receiver is as follows. Now, due to the electromagnetic waves passing over the receiving antenna, voltage is induced in it. So this induced signal consists of signals from the various transmitting station. म्हणजे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे पास असतात ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा रिसिव्हिंग अँटेनाच्या वरती, त्याच्यामुळे काय होतं, व्होल्टेज विल बी इंड्यूस इन दॅट अँटेना. हे जे इंड्यूस सिग्नल असतं, व्होल्टेज असतं, इट इज नथिंग बट द सिग्नल कन्सिस्ट फ्रॉम द सिग्नल्स फ्रॉम व्हेरियस ट्रान्समिटिंग स्टेशन्स. द रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲम्प्लिफायर्स आर ट्यून सायमल्टेनियसली टू सिलेक्ट अँड ॲम्प्लिफाय द डिझायर्ड सिग्नल. आता हे जे रेडिओ फ्रिक्वेन्सी RF ॲम्प्लिफायर आहे, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड किंवा फर्स्ट अँड सेकंड, तर दे आर ट्यून इन सच अ वे दॅट यू कॅन सिलेक्ट आवर डिझायर्ड सिग्नल. म्हणजे समजा आपल्याला फक्त 1000 किलोहर्टचा सिग्नल पाहिजे. So we have to tune that radio frequency amplifier in such a way that only 1000 kilohertz signal will be received and all other signal will be rejected. The RF amplifier are tuned simultaneously to select and amplify the desired signal. Desired म्हणजे जो पाहिजे तो, जो रिक्वायर्ड आहे तो, and reject the all other signals. म्हणजे बाकीचे जे अनवॉन्टेड आहेत त्याला सगळ्याला रिजेक्ट करणे. हे काम कशाचं आहे, RF amplifierचं. ट्यूनिंगचा अर्थ काय, ट्यूनिंग मीन्स वी ॲडजस्ट द रेझोनंट फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्यून सर्किट इज इक्वल टू डिझायर फ्रिक्वेन्सी. ट्यूनिंगचा अर्थ काय, वी हॅव टू ॲडजस्ट रेझोनंट फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्यून सर्किट इक्वल टू द डिझायर. म्हणजे डिझायर फ्रिक्वेन्सी जी आहे त्याच्या इक्वल काय करायची, आपण रेझोनंट फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट करायची. गँग ट्यूनिंग मीन्स वॉट, ते दाखवलं आहे. गँग ट्यूनिंग मीन्स सायमल्टेनियस ट्यूनिंग ऑफ ट्यून सर्किट्स इन ऑल द RF amplifier stages using a GAMS कॅपॅसिटर. म्हणजे जे वरचे जे ट्यून सर्किट आहेत किंवा RF ॲम्प्लिफायर, त्यामध्ये एकाच वेळेस काय होतं, ट्यूनिंग होते युजिंग अ गँग कॅपॅसिटर. टाईप ऑफ कॅपॅसिटर वॉज देअर. त्यानंतर थर्ड स्टेज काय, द ॲम्प्लिफाईड सिग्नल इज देन डिमॉड्युलेटेड or it is detected by the detector. Whatever the signal that will be received, that will be amplified, then it will be given to the detector after the second amplifier stage. And at the detector it was detected, that means demodulation will be there. That means it will separate the modulating signal and carrier signal from each other. Then the carrier signal is bypass. Carrier signal will be bypass, and only the modulating signal is recovered in that process. जो ओरिजिनल सिग्नल आहे, मॉड्युलेटिंग सिग्नल, तो फक्त याच्यामध्ये रिकवर होतो. देन दॅट विल बी गिवन टू द ॲडिओ ॲम्प्लिफायर. It will increase its output, and then the power given to the power amplifier to increase its power level, and then it is given to the loudspeaker for the reproduction of that signal. एखादा म्युझिक असेल किंवा स्पीच असेल, whatever that signal will be given to the reproduction. In this way the working of the TR receiver operated. This is the functioning of the working of the tune radio frequency receiver. So in that, the important stage is, one is important, that is whatever the RF amplifier stage is there, that is has a main important function. That means it has to select the desired signal from the crowding of the signal and reject the all other signals. Once the desired signal is selected, then it will be amplified, detected and given to the loudspeaker. म्हणजे मुख्य काम याच्यामध्ये कशाचं असतं की RF amplifier stage ज्या दोन आहेत, फर्स्ट आणि सेकंड, दोन ॲम्प्लिफायर स्टेज, त्यांचं काम काय असतं की जो सिग्नल आपल्याला सिलेक्ट करायचा आहे किंवा जो आपल्याला रिक्वायर्ड आहे त्यालाच सिलेक्ट करणे आणि बाकीचे सगळे अनवॉन्टेड जे आहेत ते रिजेक्ट करणे. हे जे काम, हे कशाचं काम असतं आहे. दिस इज द वर्किंग ऑफ द RF ॲम्प्लिफायर स्टेज. सो दिस इज द वर्किंग ऑफ द TRF receiver. This is the working of TRF receiver. In this way the signals will be
received by the antenna, and they will be given to the loudspeaker by the through the different stages. This is the working of TRF receiver, and we will get the original signal at the output of the loudspeaker. So in this first step period, we will just end here, and in the next we will start with the